लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी आहेस ना? वाटत नाही पण ठीक आहे. बिकॉज दॅट वॉज द वर्स्ट इन्सल्ट फॉर मी. दॅट्स व्हेरी हार्श. बट या असं काहीच नाही, खरंच नाही. हे काय हे असं काहीच नाही. असं काहीच असं नाही. आहे का? असं आहे का? हा असं आहे का? असं आहे का? अभिनय बेर्डे सेफ सेम बोलला तो. दिस इज नॉट फेअर. ह्या उत्तरावर मी काय देऊ उत्तर? डेफिनेटली माझ्या वडिलांना. बिकॉज मी चेस टुर्नामेंट्सला जायचे माझ्या कॉलेजच्या वेळेला. सो मी स्टेट लेवल्स वगैरे खेळले. सो ती एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कोणीतरी असं म्हणाल होतं की तू पहिले ऍक्टिंग शिक, मग ऍक्टर सारखं वागणं सुरू कर, आणि ते खूप हेल्पफुल होतं माझ्यासाठी. मी थँक्यू म्हणतो त्या माणसाला. थोडं अजून उडवली असती माझी तर अजून मी पुढे गेलो असतो. जाशील, तू जाणार आहेस. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. मन येण्यागत झालं या कमाल धमाल चित्रपटाच्या निमित्ताने एक सुपर फ्रेश जोडी माझ्यासोबत आहे. स्वानंदी आणि सुमेध, कसे आहात? एकदम खूप छान आहे. मी पण खूप छान आहे. बरं, मिस ब्रिगेन्झाने जसं शाहरुखला विचारलं होतं तसं मला तुम्हाला विचारायला आवडेल, कारण प्रेमावर चित्रपट आहे. व्हॉट इज लव्ह? तुमच्यासाठी प्रेम काय आहे? जस्ट लाईक शाहरुख खान सेड, प्यार दोस्ती आहे. म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं पण तेच आहे की फॉर मी लव्ह स्टार्ट्स विथ फ्रेंडशिप, आणि फ्रेंडशिप असणं खूप महत्वाचं आहे. सुमेधसाठी काय आहे प्रेम? मला असं वाटतं लव्ह एक फिलिंग आहे जी आपल्या मनामध्ये असते. यू कॅन लव्ह मेनी थिंग्स, यू कॅन लव्ह पीपल, यू कॅन लव्ह डॉग्स, एव्हरीथिंग. ती मनातली आहे. मला असं वाटतं की प्रेम सोपं आहे. बॉन्ड्स, रिलेशनशिप्स, नाती हे कधी कधी त्या गोष्टीला कॉम्प्लिकेट करू शकतात. एक्सपेक्टेशन्स या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेट करतात त्या गोष्टींना. प्रेम सोपं आहे. ती मनात एक सुंदरशी स्वीटशी भावना, ते प्रेम आहे माझ्यासाठी. बरं, तुझं आणि मोरपिसाचं काय नातं जे आहे ते अतूट आहे असं म्हणायला हरकत नाही. पोस्टरवर पण आलेलं आहे. कसं वाटतं? या सायन्स वाटतात का तुला? आय डोंट नो. नाव इफ आय लुक एट इट आय फील लाईक दॅट. पण या आता वाटतं की, आणि मूवी मध्ये असंच नाही की मी राधाकृष्ण केलंय त्यामुळे ते साईन नाहीये तिथे. त्याचं खरंच एक स्टोरीमध्ये कनेक्शन आहे त्या गोष्टीचा. आणि तो असा आहे की ह्याचा कधी रंग जात नाही. म्हणजे असाच कलरफुल आणि या गोष्टी राहतात. हा, तसं त्याचा एक रेफरन्स आहे. आय डोंट नो, आय थिंक सो इट इज अ साईन. आणि तशी फार सायन्स देतात मला, आणि चांगलं वाटतं ही गोष्ट. नेहमी आहेत, बघतायत मला. बरं, कॉलेजचा कुठेतरी सिनारिओ दिसतोय. छान बेंचच्या रांगांमधनं एकमेकांना बघणं बिघणं, असं जे आपण कॉलेजमध्ये युजली केलं असतं. ते कॉलेज म्हटल्यानंतर कुठली अशी एखादा सीन किंवा काय जे पटकन पॉपअप होतं? सीन फिल्मचा कॉलेज मधला, माझ्या कॉलेजला काहीतरी असतं, आपलं कॉलेज मधला राडा काहीतरी असतं जे मला पटकन पॉपअप होतं माइंड मध्ये. आय डोंट नो, मी खूपच अभ्यासू होते. मी जेन्युइनली मी कॉलेजमध्ये अशी गोष्ट रिग्रेट करते जे आहे नाटक. मला कधी युथ फेस्टिवल्समध्ये आणि याच्यामध्ये कधी पार्टिसिपेट करायला मिळालं नाही किंवा मी केलं नाही, कारण माझ्यात ते कॉन्फिडन्स नव्हता. सो ती गोष्ट मला खंत आहे की मी कधी केलं नाही. पण मी चेस टुर्नामेंट्सला जायचे माझ्या कॉलेजच्या वेळेला. सो मी स्टेट लेवल्स वगैरे खेळले. सो ती एक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कॉलेज म्हणजे माझ्यासाठी कॉम्पिटिशन झाले. त्यावेळेला मी खूपच कॉम्पिटिशन्स करायचो. आणि कॉलेज म्हणजे माझ्यासाठी बंक पण होतं. सगळ्यांसाठी असतं बंक. बरं, मी क्विक क्वेश्चन्स आणलेत, कारण तुम्ही दोघं जण पुन्हा मला कधी सापडाल माहिती नाही, त्यामुळे आय होप रॅपिड उत्तरं मिळतील. सोपं आहे, ठीक आहे. सो तू ऐकलेलं स्वतःचं चुकीचं प्रोनाउन्सिएशन तुझ्या नावाबद्दल? माडगुळकर. बर्डे. वा. आजवर तू केलेली स्कॅरिएस्ट गोष्ट, भीतीदायक गोष्ट, क्रेझी अशी? मम्मीला उलटी उत्तरं दिली होती. अभिनयशी भांडले होते. आय थिंक दॅट इज द स्कॅरिएस्ट थिंग. पण अभिनयचा राग इज टू मच. बरं, असं एखादं डेस्टिनेशन जिथे तुझ्या वुड बी सोबत तुला जायची इच्छा आहे, किंवा मी इधर जाणार? पीस ऑफ माइंड. ह्या उत्तरावर मी काय देऊ? मला क्रोएशियाला जायचंय, जस्ट बाय द वे. वाव. टाइम मशीन मिळालं तर पास्ट मधल्या कोणत्या व्यक्तीला भेटायला आवडेल? स्वतःला भेटायला आवडेल. सांगावं वाटेल की तू जे करतोयस व्यवस्थित करतोयस, उदास नकोस, असं काही. स्वानंदी? डेफिनेटली माझ्या वडिलांना. बिकॉज
अशी एखादी सेलिब्रिटी ज्याच्यासोबत डेटवर जायला आवडेल? अभिनय बेर्डे. सेफ. सेम बोलला तो. दिस इज नॉट फेअर. आय थिंक मी पण मग मी असं रॅन्डमली शाहरुख खान. ऑलवेज फॉर एव्हर. नक्कीच. बरं, असं एखादं वाक्य किंवा ज्याच्यावरती शब्द ज्याच्यावर तुझा कॉपीराईट आहे, हे मी सतत बोलते, माझ्या तोंडात असतंच. सवाल. तुझं? असं काहीच नाही, खरंच नाही. हे काय हे असं काहीच नाही. असं काहीच असं नाही. आहे का? असं आहे का? हा असं आहे का? असं आहे का? कसलं गोड. बरं, स्वतःसाठी ऐकलेलं एखादं बेकार इन्सल्ट वालं काहीतरी वाक्य? अरे देवा. ते माझ्यासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट अशी आहे जी जेव्हा मला लोक माझ्या म्हणजे मी जे नाटक बघून जेव्हा मला ते म्हणायचे की तुझ्या वडिलांसारखं करतेस, पण एक असा व्यक्ती आला तेव्हा की तू लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी आहेस ना. वाटत नाही पण ठीक आहे. दॅट वॉज द वर्स्ट इन्सल्ट फॉर मी. सो दॅट्स व्हेरी हार्श. बट या फॅन्स काय बोलू शकत नाही. मला कोणीतरी असं म्हणाल होतं की तू पहिले ऍक्टिंग शिक, मग ऍक्टर सारखं वागणं सुरू कर, आणि ते खूप हेल्पफुल होतं माझ्यासाठी. मी थँक्यू म्हणतो त्या माणसाला. थोडं अजून उडवली असती माझी तर अजून मी पुढे गेलो असतो. जाशील, तू जाणार आहेस. बरं, जाता जाता लास्ट, टेल मी युअर स्वानंदी विदाउट टेलिंग मी युअर स्वानंदी. फुडी. आय मीन टेल मी युअर सुमेध विदाउट टेलिंग मी युअर सुमेध. का मी सांगू? मी सांगू. एक्सप्लेन. मी राईट. मी हेच बोलणार आहे. समथिंग लाईक दॅट. बरं, गुड सेफ. थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं आणि तुम्हाला खूप मोठं ऑल द बेस्ट. आय होप आपण पुन्हा एकदा नवीन नवीन प्रोजेक्ट्सनी भेटू. नक्की, डेफिनेटली. थँक्यू. आम्हाला पण खूप मजा आली तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांना जाता एकदा छोटंसं अपील. काय? मी यश. मी पूजा. आणि आमचा मूवी मन येड्यागत झालं येत आहे 1 मार्चला. प्लीज जवळच्या थिएटर्स मध्ये जाऊन बघा आणि खूप सारं प्रेम. येस, थँक्यू.